वाघासारखी बोलतात, अनेक माणसं वाघासारखी चालतात, अनेक माणसं वाघासारखीच कार्य करतात, परंतु या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वाघ बनवायचं काम फक्त आणि फक्त शिवरायांचे विचारच करतात, फक्त आणि फक्त शिवरायांचे विचारच करतात. ज्या आईने आपल्या लेकराच्या काळजामध्ये स्वराज्याची ज्योत निर्माण केली अशा शहाजीच्या पत्नी महाराष्ट्राच्या आऊसाहेब. ज्या माणसाने शून्यातून स्वराज्याचे विश्व निर्माण केले असे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. तेच स्वराज्याचे विश्व ज्यांनी स्वर्गात मांडायचं काम केलं असे संभाजीराजे. तसेच तुम्ही आम्ही ज्या मातीमध्ये बसलो आहोत त्याच्या मातीमध्ये गेले 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजीराजे यांच्या शब्दाला मान देऊन ज्या मर्दमावळ्यांनी आपल्या स्वराज्यासाठी रक्त सांडले अशा 18 पगड जातीच्या मर्दमावळ्यांना मी मानाचा मुद्रा करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, मी आज जे काही तुम्हाला बोलणार आहे ते तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. पैशाच्या मागे धावत सुटला, जगायचं कसं हेच विसरला, अर्थ माणुसकीचा नवमगला, आजचा युवक असा का घडला. भारताला स्वातंत्र्य मिळाले, लोकशाही आली, त्यात सामान्य जनतेने आनंद व्यक्त केला. खरे पाहता भारताने आजपर्यंत एक स्वयंपूर्ण बलाढ्य राष्ट्र म्हणून नेतृत्व करायला पाहिजे होते, कारण आपल्याकडे वीरांच्या रक्ताने न्यावून गेलेली भूमी आहे, थरारक पराक्रमाने भरलेला इतिहासाचा आदर्श आहे, विपुल साधन संपत्ती आहे, परंतु आज आपण जगाच्या खूप मागे आहोत. त्यापैकी एक भारतीय जीवन पद्धतीवर झालेला पाश्चात्य संस्कृतीचा आघात, वाढती लोकसंख्या आणि त्यातून निर्माण झालेल्या भारतीय जीवनाचे वैफल्ययुक्त जीवन. अम्मा देख तेरा मुंडा बिगडा जाए. खरंच किती सत्य आहे ना हे गाणं आजच्या पिढीकरिता. आजच्या तरुण पिढीच्या घरामध्ये पाहून म्हातारी माणसं आपल्या कानाला हात लावून म्हणतात, आमच्या वेळेस असं नव्हतं बाबा. यातून आजच्या तरुण पिढीबद्दल चिंता व्यक्त करण्याची वेळ आली आहे. पूर्वी शाळा महाविद्यालय अजिबात नव्हती. एखाद्या झाडाखाली बसून मुले आपल्या जीवनात चित्र रेखाटायचे की ज्यांच्या कौशल्याला आपले जीवन सुखी व समृद्धी कसे होईल. आज शाळा महाविद्यालयात आपल्याला हजेरी लावायला जमतंय कुठं? आई वडिलाच्या इच्छेवर पाणी फिरू नये म्हणून शाळा महाविद्यालयात नाव टाकायचं आणि तेही भरपूर डोनेशन भरून. आम्ही वर्षभर नुसत्या टवळ्या करायच्या, मोजमज्जा, पार्ट्या, पिकनिक यासारख्या उपक्रमात जातीने हजेऱ्या लावायच्या. 21व्या शतकाची पाहतो मी तरुणाई, सांभाळण्यास आपली जड झाली आहे. नावाखाली आधुनिकतेच्या व्यसनांध तरुणाई, बलदंड हाताला पबजीचीच गाई. कॉलेज हे तर प्रेमाचं माहेरघरच झालं की हो. आज मुले शाळा कॉलेज सोडून कायम हेअरस्टाईल करताना किंवा सिनेमाजवळ घोटाळताना आढळतात. याचे चांगले अवगुण एवढेच झाले की आपण एकट्या मुलीला बाहेर पाठवू शकत नाहीत. बलात्कार, आत्महत्या या सर्वच बाबतीत शाळा व कॉलेज या तरुणांची काय दिशा आहे हा चिंतेचा प्रश्न होऊन बसला आहे. आज मुले रस्त्यावर मुलींची छेड काढताना किंवा बिनधास्तपणे आतिक्या खंडाला यायला रे लडकी बडी मस्त हे असे म्हणताना आपण पाहतो. ती आपल्या समोरच्या व्यक्तीला अजिबात घाबरत नाहीत. मग भले त्याचे परिणाम काही असो. 4 फटके खायचे काय, 4 फटके मारायचे काय, कशातही आपली तयारी असते. आणि वरमान करून आम्ही म्हणतो काय, प्यार किया तो डरना क्या. अरे खरंच आज सिनेमाचे चांगले गुण जर आम्ही घेतले ना तर आई शपथ आज नव्याने मुलांना सामाजिक कर्तव्याची तसेच कौटुंबिक कर्तव्याची जाण करून देणे महत्वाचे आहे. प्रेमाचा खरा अर्थही त्यांना शिकवायला हवा. दुर्दैवाने आजचा युवक अधोगतीत चालला आहे. दारू, सिगारेट, गुटखा, अंमली पदार्थ, खून, मारामाऱ्या, हिंसाचार, अत्याचार यामध्ये तो गुरफटून गेला आहे. खरं तर आजचा युवक स्वतःहून मृत्यूला आमंत्रण देतो. मित्रमंडळात गुटखा खाणे ही तर आजच्या युवकाची फॅशनच होत चालली आहे. यातून नव्या समस्या निर्माण होतात. आज साजरे होत असलेले गणेश उत्सव, लग्नाच्या वाराती, शिवजयंती उत्सव सोहळे यासारख्या उपक्रमाच्या वेळी आजचा युवक आपल्याला दारूच्या नशेत धुंद झालेला पाहावयास मिळतो. आजचा युवक फॅशनचा भोक्ता झाला आहे. चित्रपट सृष्टीतील फिल्मी नटनाट्याचे अनुकरण करण्याचा तो प्रयत्न करतो. यातून पालकाच्या पैशाची उधळपट्टी होते. मुलींमध्ये सुद्धा याच फॅशनचा वेळ काय कमी नाही. शरीराला चिकटणारे कपडे घालणे, अर्धवट शरीर झाकणारे ड्रेस, नाना प्रकारच्या केस रचना, उंच सँडल, तसे फिल्मी डायलॉग बोलणे हे प्रकार बिनधास्त चालतात.
आजची भारतीय स्त्री व भारतीय संस्कृती हे फक्त बेरुद्दे नावापुरतीच राहिली आहे. आजच्या विद्यार्थ्याच्या दिशाहीन जीवनामध्ये पालकांची भूमिका कारणीभूत ठरते. अनेक पालक आपल्या मुलाकडून अवास्तव्य अपेक्षा ठेवतात. अनेक पालक आपल्या मुलांकडून अवास्तव्य अपेक्षा ठेवतात. आपल्या आयुष्यात हे मिळाले नाही, ते मिळाले नाही, त्या आपल्या मुलाने मिळवावे किंवा कमवावे असे अस्सल खानदानी वृत्ती त्यांच्यात दिसून येते. प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना थोडा तरी वेळ दिला पाहिजे. प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना थोडा तरी वेळ दिला पाहिजे. आपल्या मुलाला निर्णय घेऊ द्या. आपण फक्त निरीक्षणाची भूमिका बजवावी. आपल्या मुलाला बलदंड बनवा, बलवान बनवा, व्यक्तिशील बनवा, तसेच कार्यशील बनवा. आपण फक्त कार्यरत व्हा. अरे आजचा युवक हा पूर्णपणे व्यसनात गुंतून गेला आहे. म्हणून आजचा युवक खरं तर असा असायला हवा. सळसळत रक्त अंगात धमण्या ज्याच्या ताट. आजचा युवक ना दाखवे कुणा पाठ. चतुर हर हुन्नरी देखना परी नाते त्याचे मातीशी व्यक्तिमत्वाचा छटा भाऊ परी वागणे बरी नीतीशी. शिवरायांचा आदर्श म्हणी ठेवी स्त्रियांचा आदर संकटात पुढे जाऊन असती संरक्षणात सादर. अरे असती संरक्षणात सादर. आजचा मातीत रवलेले पाय आजचा युवक आहे उज्ज्वल भविष्याचे. रोवलेले मातीत पाय आहे पालन करते उद्याचे. शेवटी जाता मला एवढेच म्हणावेसे वाटते. मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता. हौसलों से उड़ान होती है. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.